अनेक वेळा सूत्रसंचालक दुसऱ्याचं अनुकरण करतात. अनुकरण करणं मी म्हणेल चांगलं आहे, परंतु दुसऱ्याची कॉपी करतात, दुसऱ्याच्या आवाजाची नक्कल करतात आणि दुसरा निवेदक जो आहे तो काय बोलतोय ते शब्द त्या कार्यक्रमाला अनेक सूत्रसंचालक वापरत असतात. आणि बघा मी त्याच्यासारखा बोलतोय की नाही, बघा त्याचा आवाज जसा आहे तसा माझा आवाज आहे की नाही, किंवा इतरांना तो निवेदक सांगतो की अमक्या तमक्याचा आवाज जसा आहे तसा माझा देखील आवाज आहे की नाही. परंतु या निमित्तानं मी सूत्रसंचालकांना आवर्जून सांगेल की तुम्ही दुसऱ्याची नक्कल अजिबात करू नका, किंवा दुसरा सूत्रसंचालन करतोय तसंच मी देखील बघा त्याच्या पद्धतीनं डुप्लिकेट पद्धतीनं सूत्रसंचालन करतोय. पण अशा निवेदकांना मी या निमित्ताने सांगेल की जाहिरात तुमची होत नाही, तर ज्याची तुम्ही नक्कल करताय त्याची जाहिरात आणि त्याची प्रतिष्ठा तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र अशा वेळेस सूत्रसंचालक दुसऱ्याची ज्यावेळेस कॉपी करतो किंवा दुसऱ्याची नक्कल करतो, उदाहरणार्थ आवाजाची नक्कल असेल, तसेच तो निवेदक कार्यक्रमाला काय बोलतोय तशी नक्कल असेल, तर हे बसलेल्या श्रोत्यांना हे सारं काही समजत असतं. श्रोते हे वेगवेगळ्या कार्यक्रमाला जात असतात. कोणता निवेदक कशा रीतीनं प्रेझेंटेशन करतोय, कोणता निवेदक कशा पद्धतीनं त्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय, हे सर्व श्रोत्यांना माहिती असतात. आणि तेच श्रोते वेगवेगळ्या कार्यक्रमाला असतात. आणि अशा वेळेस सूत्रसंचालकानं जर दुसऱ्याची कॉपी केली, दुसऱ्याच्या आवाजाची नक्कल केली, दुसऱ्याचं बोलणं जर त्या पद्धतीनं जर चोरलं, तर बसलेला श्रोतावर्ग अतिशय हुशार असतो आणि त्याला देखील लक्षात येतं की ह्या निवेदकाला स्वतःचं काही एक नाही, तो दुसऱ्याची नक्कल करतोय, दुसऱ्याची कॉपी करतोय. तर मी नवोदित सूत्रसंचालकांना सांगेल की तुम्ही स्वतःची इमेज स्वतः वाढवा, तुम्ही दुसऱ्याशी स्पर्धा करू नका. स्वतःचे स्पर्धक व्हा. मला अधिकाधिक माझ्या सूत्रसंचालनामध्ये मला बदल करायचा आहे. माझ्या सूत्रसंचालनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे स्किल वापरून त्याच्यामध्ये अधिक मला सुधारणा करायचं आहे. मला दुरुस्त व्हायचंय ही भावना जर सूत्रसंचालकाची जर असेल, तर तो निश्चितपणानं तो सूत्रसंचालक दुसऱ्याची नक्कल करणार नाही. दुसऱ्याची नक्कल करणारा निवेदक कधीही स्वतःचं इमेज तो समाजामध्ये निर्माण करू शकणार नाही. उदाहरणार्थ कॅमेरा ज्याप्रमाणे फोटो काढतो, मात्र इमेज माणसाला बनवावी लागते. म्हणून सूत्रसंचालकांना मी या निमित्ताने सांगेल की दुसऱ्याची डुप्लिकेट, दुसऱ्याच्या आवाजाची किंवा दुसऱ्याच्या शब्दाची किंवा दुसरा ज्या पद्धतीनं बोलतोय त्याची नक्कल जर तुम्ही केली, तर तुम्ही सूत्रसंचालक म्हणून मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये तुम्हाला निवेदकाचं स्थान मिळणार नाही, तर कॉफी निवेदक म्हणून तुमच्याकडे लोक पाहतील आणि तुमच्या सूत्रसंचालनाबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल नापसंती दर्शवतील. तर बांधवांनो, आजचा घटकच हा आहे की तुम्ही असं सूत्रसंचालन करा, असं स्वतःची स्क्रिप्ट तयार करा की दुसऱ्यांनी पाहिलं पाहिजे की होय, हा निवेदक अतिशय चांगल्या रीतीनं प्रेझेंटेशन करतोय. हे स्वतःचं त्याचं स्किल आहे, तो त्याच्यामध्ये डेव्हलप करत चाललेला आहे. म्हणून तुमची कॉपी इतरांनी करावी अशा पद्धतीनं सूत्रसंचालकाने करणं अपेक्षित आहे. दुसऱ्याची कॉपी तुम्ही करू नका. तुमची कॉपी इतरांनी केली पाहिजे. अर्थात तुम्ही तुमचेच स्पर्धक व्हा, तुम्ही तुमचेच सूत्रसंचालनाबाबत तुम्ही दुरुस्त व्हा आणि त्यामध्ये अधिक सुधारणा करा. मग तुमच्या सूत्रसंचालनाबाबत लोकांनी उदाहरण दिलं पाहिजे. अशा रीतीनं सूत्रसंचालकाने त्या पद्धतीनं त्या सूत्रसंचालनामध्ये प्रोग्रेस करणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. हेच आहे आणि हेच आपण सर्वांनी लक्षात घ्या. कारण वडाच्या झाडाखाली वाढत असलेलं जे छोटं झाड आहे ते कधीही मोठं होऊ शकत नाही. हे सूत्रसंचालकांनी लक्षात घ्यावं. जी कॉपी करणारे निवेदक आहेत, जी इतरांची आवाजाची नक्कल, इतरांच्या सादरीकरणाची नक्कल त्या पद्धतीनं ते करत असतील, तर असे सूत्रसंचालक त्यांची सूत्रसंचालनामध्ये होत असलेली विकासाची वाढ, ती विकासाची वाढ कदापि होणार नाही. तर त्या ठिकाणी ते उभा राहत असलेले निवेदक, तो आणखीन त्याची उंची आपोआप कमी होईल. हे आपण सर्वांनी या निमित्तानं लक्षात घ्यावं. धन्यवाद.